नशीब कधी कोणाला साथ देतं तर कधी एखाद्याच्या आयुष्याला दुःखाच्या अंधारात ढकलून देतं. अशीच ही गोष्ट आहे गणूची, जो खूप कष्टाळू आणि प्रामाणिक माणूस होता. पण वय आणि परिस्थितीने त्याचे हातपाय जणू बांधून ठेवले होते. सविता, आजही कुठे काम मिळालं नाही. 4 ठिकाणी गेलो, पण सगळ्यांनी सरळ नकार दिला. आता तर असं वाटतंय की पोट भरणंही कठीण होईल. अहो, मी तर सकाळीच सांगितलं होतं ना, पाटील साहेबांच्या शेतावर जाऊन या. ऐकलंय तिथे मजूर हवेत. अगं, गेलो होतो तिथेही, पण पाटील साहेब म्हणाले, गणू, तुझ्या हातापायात आता आधीसारखी ताकद उरलेली नाही. म्हाताऱ्या माणसाकडून आता काय अपेक्षा ठेवायची. हे ऐकून तर मनच खचून गेलं. बाबा, तुम्ही काळजी करू नका. मी काम करेन, शाळेनंतर शेतात मदत करीन. त्यामुळे तुमची ही मदत होईल आणि मला शाळेलाही जाता येईल. नको बाळा, तू सध्या फक्त अभ्यासावर लक्ष दे. शेतात काम करणं सोपं नसतं. त्यासाठी तू अजून खूप लहान आहेस. तू मन लावून अभ्यास कर, म्हणजे तुला माझ्यासारखं शेतात कष्ट करावे लागणार नाहीत. हो, तुमचं बोलणं बरोबर आहे, पण पोटाची भूक थांबत नाही ना. घरात धान्याचा एक दाणाही उरलेला नाही. आज कसं तरी निभावलं, पण उद्या काय होणार. अगं, घरातलं सगळं धान्य संपलं आहे. आता सगळं काही देवावरच अवलंबून आहे. मी दररोज आशेने बाहेर पडतो, पण रिकाम्या हातानेच परततो. मला कोणी कामच देत नाही. उद्या पुन्हा पाटील साहेबांकडे जाईन. कदाचित काही काम मिळेल. अहो, पाटील साहेबांवर विश्वास ठेवू नका. मागच्या वेळेसही त्यांनी टाळलं होतं. अगं, मग मी काय करू. दुसरा काही मार्गच दिसत नाही. बाबा, आपल्याकडे पैसे असते तर आपणही छान कपडे घातले असते ना, गोडधोड खाल्लं असतं आणि मीही मोठ्या शाळेत शिकायला गेलो असतो. बाळा, जर माझ्याकडे पैसे असते तर मी तुला शहरात शिकायला पाठवलं असतं. तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण केली असती बाळा, पण फक्त स्वप्न पाहून चूल पेटत नाही. अहो, ते तर खरं आहे, पण जेव्हा मुलाच्या डोळ्यात ती चमक पाहते ना, तेव्हा मन भरून येतं. सविता, कधीतरी देवाची कृपा झाली तर आपले दिवसही नक्की बदलतील. मी विचार करतोय, उद्या जंगलात जाऊन लाकूड तोडून आणावं. ते विकलं तर कदाचित थोडे पैसे मिळतील. अहो, पण जंगलात जाणं खूप धोकादायक आहे. ऐकलंय तिथे जंगली प्राणी फिरत असतात. अगं सविता, काहीतरी करावंच लागेल. असं हातावर हात ठेवून बसलो तर आपली परिस्थिती कधीच बदलणार नाही. अहो, पण मला खूप भीती वाटते. कुठे काही संकट आणखीन वाढलं तर. अगं, संकटाला घाबरून काय उपयोग. आपल्या घरातील रिकामी हंडी हीच तर सर्वात मोठी अडचण आहे. अहो, ठीक आहे, मग जा. कोण जाणे कुठल्या वळणावर आपलं नशीब आपल्याला साथ देईल. सविता, उद्या शेवटचा प्रयत्न करतो. जर तरीही काम मिळालं नाही तर मग मजबुरीने जंगलात जाऊन लाकूड तोडावं लागेल. मग दुसऱ्या दिवशी सकाळी गणू अंधार असतानाच उठला. अंगावर तेच फाटके पुराणे कपडे, हातात रिकामी पिशवी आणि डोळ्यात आशा घेऊन तो पुन्हा कामाच्या शोधात निघाला. तो मनाशीच म्हणाला, आज ठरवलंय, रिकाम्या हाताने घरी परतणार नाही. मग तो पाटील साहेबांकडे गेला आणि विनंती करू लागला. पाटील साहेब, काही काम असेल तर सांगा. घरी मुलं भुकेने तडफडत आहेत. गणू, आता तुझ्याकडून हे काम होणार नाही. आम्हाला तरुण आणि ताकदवान माणसं हवी आहेत. साहेब, माझ्या परिस्थितीवर दया करा. मी जीव तोडून काम करीन. जितकं सांगाल तितकं करीन, पण मला कामापासून वंचित ठेवू नका. ठीक आहे, माझ्या बागेत गवत उपटायचं काम आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत कष्ट करावे लागतील. त्या बदल्यात दररोज तुला 5 रुपये मिळतील. 5 रुपये चालतील साहेब. पण साहेब,
काम कधीपासून सुरू करू? अरे आजपासूनच कामाला लाग. गणू पूर्ण उत्साहाने बागेत कामाला लागला. दिवसभर कष्ट करताना त्याच्या हातांवर फोड आले, पण त्याने हार मानली नाही. संध्याकाळी तो आनंदाने घरी परतला. अहो काय हो, आज काही काम मिळालं का? अगं हो, पाटील साहेबांनी त्यांच्या बागेत गवत काढण्याचं काम दिलं आहे. त्या रात्री त्यांच्या घरात पहिल्यांदाच भुकेऐवजी आशेचा प्रकाश होता. गणूच्या डोळ्यात कष्टाची ज्वाला पेटली होती आणि त्याने मनोमन शपथ घेतली, आता परिस्थिती काहीही असो, तो कधीही हार मानणार नाही. मग दुसऱ्या दिवशी सकाळी तो उत्साहाने पाटील साहेबांच्या बागेकडे निघाला. डोळ्यात आशेची चमक घेऊन तो आत गेला तर त्याची नजर एका अनोळखी माणसावर पडली, जो आधीच तिथे काम करत होता. अरे हे काय, इथे तर आधीपासूनच कुणीतरी काम करतय. अरे भाऊ, तू कोण आहेस आणि इथे कशासाठी आलास? अरे माझं नाव रघु आहे. पाटील साहेबांनीच मला कामावर ठेवलं आहे. सकाळपासून काम करतोय. अरे पण त्यांनी तर मला सांगितलं होतं की बागेचं गवत उपटायचं आहे, मग तू इथे काय करतोयस? भाऊ मी काय करू, मला तर फक्त कामासाठी बोलावलं. तू पाटील साहेबांनाच विचार. गणू हैराण होऊन इकडे तिकडे पाहू लागला. तेवढ्यात पाटील साहेब बागेत आले. अरे काय रे गणू, सकाळी सकाळी कसा आलास? साहेब, काल तुम्हीच सांगितलं होतं की बागेचं गवत साफ करायचं आहे, त्याच कामासाठी आलो आहे. पण इथे हा माणूस काम करत आहे. अरे हो, सांगितलं होतं, पण आता कामाची गरज नाही. रघुला कामावर ठेवलं आहे. पण साहेब, तुम्ही मला वचन दिलं होतं. माझ्या घरात खायला काहीच नाही. माझी परिस्थिती तरी बघा. अरे जास्त भावूक होऊ नकोस. रघुची बायको माझ्या बायकोच्या ओळखीची आहे, म्हणून त्याला काम दिलं. तो तुझ्यापेक्षा जास्त विश्वासू आहे. पण साहेब, मीही काल पूर्ण दिवस जीव तोडून काम केलं, हातपाय तोडून कष्ट केले. आता मला असं कसं नकार देऊ शकता? अरे गरज पडली तर तुला बोलावू, सध्या काही काम नाही. साहेब, माझ्या घरात 2 वेळचं जेवणही नाही. मुलं भुकेने तडफडत आहेत. अरे मला सगळ्यांची भूक भागवायची जबाबदारी नाही, समजलास का? चल आता इथून निघ, उगाच वाद घालू नकोस. साहेब, फक्त एका वेळच्या जेवणासाठी आलो आहे. मी कुणाचाही हक्क घेत नाही. अरे सांगितलं ना, आता गरज नाही. रघुला काम दिलं आहे, विषय संपला. गणू भाऊ, मला माफ कर. मी काम मागितलं तेव्हा साहेबांनी लगेच होकार दिला. मीही मजबूर आहे. अरे भाऊ, तुझी काही चूक नाही. चूक तर माझ्या नशिबाची आहे. गणूचा घसा कोरडा पडला. डोळ्यात अश्रू दाटून आले. तो शांतपणे मान खाली घालून तिथून निघून गेला. अहो काय झालं, लवकर सांगा ना. असे गप्प का उभे आहात, बोला ना. अगं, जेव्हा मी बागेत पोहोचलो तेव्हा तिथे आधीच एक माणूस काम करत होता. त्याचं नाव रघु. त्याची बायको पाटील साहेबांच्या बायकोच्या ओळखीची आहे, म्हणून त्याला काम दिलं. अहो पुन्हा एकदा पाटील साहेबांना सांगून पाहूया का? अगं, त्यांनी सरळ नकार दिला आहे. म्हणाले काम नाही, गरज पडली तर बोलावू. अहो गरज पडेल तेव्हापर्यंत आपण तर उपाशी मरू ना. अहो ऐका ना, एक सांगू का तुम्हाला? हा बोल ना सविता. जंगलातून लाकूड तोडून आणा, ते विकूया, थोडे पैसे मिळतील. किमान 1-2 दिवसाचा तरी निभाव लागेल. अगं हो, मीही तेच विचार करतोय, पण जंगलात जाणं सोपं नाही. असं ऐकलंय तिथे जंगली प्राणी फिरतात. अहो मग आपण उपाशी मरायचं का? एकदा प्रयत्न करून तरी पहा, कदाचित काहीतरी मिळेल. अगं हो, तू बरोबर बोलतेस. असं रिकामं बसून काहीच होणार नाही. गणूने एक दीर्घ श्वास घेतला आणि घराबाहेर पडला.
रस्त्याने जात असताना रस्त्यात त्याला एका झाडाखाली बसलेला एक माणूस दिसला. तो डोकं खाली घालून काहीतरी विचारात गडलेला होता. जवळ गेल्यावर गणूने ओळखलं, तो गोपी होता. अरे गोपी, तू इथे काय करतोयस? अरे भाऊ, काय सांगू, मन अगदी भरून आलंय. काय रे, काय झालं? तेच जे तुझ्यासोबत झालं. भाऊ, मला कामावरून काढून टाकलं. अरे तुलाही? पण का? ते म्हणाले, आता तुझं काम नको आहे, तुझ्या जागी दुसऱ्याला ठेवलं आहे. अरे भाऊ, तुझ्या जागीही कुणी आपल्याच माणसाला ठेवलं असेल, बरोबर ना? हो, बरोबर. हे मोठे लोक ना आपल्यासारख्या गरिबाची अवस्था कधी समजूनच घेत नाहीत. फक्त आपल्या ओळखीच्या लोकांनाच काम देतात. अरे भाऊ, आता तू काय करणार? माहीत नाही भाऊ, पण विचार करत होतो, जंगलात जाऊन लाकूड तोडून आणावं. ते विकलं तर थोडे पैसे मिळतील. अरे मग माझ्यासोबतच चल, मीही तेच ठरवलं आहे. दोघं मिळून जाऊ तर थोडं धैर्य येईल. हो भाऊ, सोबत गेलो तर भीतीही कमी वाटेल. असं म्हणत गणू आणि गोपी दोघे जंगलाच्या दिशेने निघाले. रस्ताभर ते दोघं आपापले दुःख एकमेकांशी वाटत होते. गणू, तुझा रोहन कसा आहे? काय सांगू भाऊ, वरून ठीक आहे असं वाटतं, पण पोट रिकामं असेल ना तर मुलगाही शांत आणि उदास दिसतो. माझ्या रोहनने सकाळपासून काहीच खाल्लं नाही. तो विचारत होता, बाबा भाकर कधी मिळणार? मी त्याला काय उत्तर देऊ? हो रे, मुलांच्या प्रश्नांसमोर आपण गरीब माणसं अगदी असहाय्य होतो. मन तडफडतं. हो भाऊ, अगदी खरं आहे. जंगलाचा रस्ता एकदम सुनसान होता. दोघं हळूहळू पुढे चालत होते. अरे भाऊ, लाकूड तोडायला जागा कुठे मिळेल? भाऊ, पुढे नदीकाठी बाभळीची झाडं आहेत, तिथून लाकूड तोडूया. ठीक आहे, लवकर जाऊया, संध्याकाळ होण्याआधी परत यायचं आहे. हो भाऊ, पण इथे जंगली प्राण्यांचा धोका आहे. रात्री इथे थांबणं सुरक्षित नाही. दोघं जंगलात लाकूड गोळा करत करत हळूहळू पुढे जात होते. तेवढ्यात रस्त्यात एका मोठ्या दगडाजवळ त्यांना एक साधू बाबा बसलेले दिसले. त्यांच्या लांब जटा होत्या, अंगावर भस्म लावलेलं होतं आणि डोळ्यात एक गूढ चमक होती. बाबांनी त्यांना थांबवलं. अरे थांबा मुलांनो, तुम्ही दोघं कुठे चाललात? बाबा, आम्ही जंगलात लाकूड तोडायला आलो आहोत. घरी खायला काहीच नाही आणि कामही गेलं. आता जंगलातून लाकूड आणून विकू तर कदाचित पोट भरू शकेल. हो, मला तुमच्या चेहऱ्यावरूनच दिसतंय की तुम्ही खूप दुःखी आहात. पण मुलांनो, या जंगलात असं भटकणं योग्य नाही. इथे अनेक रहस्ये दडलेली आहेत. बाबा, आम्ही काय करू? दुसरा काही मार्गच नाही. पोटाची भूक हीच सर्वात मोठी भीती आहे. हो बाबा, गावात आता काहीच काम उरलेलं नाही. पाटील साहेबांनीही कामावरून काढून टाकलं. मुलं भुकेने रडतात तेव्हा मन अगदी तुटून जातं. पण मुलांनो, भुकेशी लढण्यासाठी फक्त लाकूड तोडणं हाच एक मार्ग आहे का? तुम्ही कधी या जंगलाच्या रहस्याबद्दल ऐकलं आहे का? रहस्य? कसला रहस्य बाबा? तुम्ही काय म्हणत आहात? इथे तर भीती आणि भूक याशिवाय काहीच नाही. नाही मुलांनो, या जंगलात एक खजिना आहे. दोघेही चकित झाले. खजिना? बाबा, कसला खजिना आणि तो कुठे आहे? अरे मुलांनो, थोडं संयम ठेवा, सगळं सांगतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, लोभ करू नका. लोभ केला तर सर्व काही नष्ट होईल. बाबा, आम्हाला फक्त इतकंच हवं आहे की आमच्या कुटुंबाचं पोट भरावं. हो बाबा, आम्हाला काही जास्त नको. फक्त 2 वेळचं अन्न मिळालं तरी पुरेसं आहे. तर मग नीट लक्ष देऊन ऐका.
या जंगलाच्या सरळ रस्त्यावरून 2 मैल न घाबरता पुढे गेलात तर तुम्हाला एक मोठं पिंपळाचं झाड दिसेल. त्या झाडाच्या थोडं बाजूला जमीन खोदली तर तुम्हाला एक लोखंडी पेटी सापडेल आणि त्या पेटीत या जंगलाचा खजिना आहे. पण लक्षात ठेवा, त्या खजिन्यातून फक्त जितकी गरज आहे तितकंच घ्या. जर लोभ केला तर तुमचं सर्व काही नष्ट होईल. पण बाबा, ही काही फसवणूक तर नाही ना? नाही मुला, ही फसवणूक नाही. या जंगलाचं खरं रहस्य फार थोड्या लोकांना माहीत आहे. जे लोभी असतात ते खजिन्यापर्यंत पोहोचतच नाहीत, ते वाटेतच हरवून जातात. पण जे लोभ करत नाही, फक्त गरजेपुरतंच घेतात, ते सुखरूप परत येतात. पण लक्षात ठेवा मुलांनो, जर पेटीतून गरजेपेक्षा जास्त घेतलं तर विनाश निश्चित आहे. बाबा, एक सांगा, जर आम्हाला खजिना सापडला तर कुणाला सांगावं लागेल का? नाही, पण जे काही मिळेल ते प्रामाणिकपणे वाटून घ्या. कुठलाही कपट करू नका. ठीक आहे बाबा, मग आम्ही निघतो. जा मुलांनो, आणि लक्षात ठेवा, संयम आणि प्रामाणिकपणा सोडू नका. गणू आणि गोपीने बाबांना नमस्कार केला आणि त्या रहस्यमय पिंपळाच्या झाडाच्या दिशेने निघाले. घनदाट अंधाऱ्या जंगलातून चालताना दोघांच्या चेहऱ्यावर उत्सुकता आणि भीती स्पष्ट दिसत होती. गणू, खरं सांग, तुला भीती वाटते का? हो, थोडीशी वाटते, पण उपाशी पोटी राहण्याची भीती याहून मोठी आहे. पण भाऊ, जर बाबांनी सांगितलेलं खरं ठरलं तर आपलं नशीबच बदलून जाईल. अरे भाऊ, मला तर वाटतंय ही काही युक्ती तर नाही ना? जंगलात खजिना कसा काय असू शकतो? अरे, तू बाबांना पाहिलंस ना, ते काही साधे माणूस वाटत नव्हते. आणि आपल्याला काय गमवायचं आहे? काम तर आधीच गेलं आहे. अरे हो, बोलणं तर बरोबर आहे तुझं, पण बाबांनी सांगितलं होतं, लोभ करू नका. आपल्याकडून काही चूक झाली तर? अरे, आपण काही लोभ करणार नाही. जितकी गरज आहे तितकंच घेऊ. फक्त मुलांची भूक भागली तरी पुरेसं आहे. हो, पण काही उलटसुलट झालं तर? अरे, उपाशी मरायच्या आधी प्रयत्न करणं चांगलं. दोघं हळूहळू पुढे चालत राहिले. आजूबाजूला फक्त सुकलेल्या पानांची चरचर ऐकू येत होती. अचानक गोपी थांबला. गणू, बघ, समोर दिसतंय का? तोच मोठा पिंपळाचं झाड आहे का? अरे हो, तसंच वाटतंय. बाबांनी सांगितलं होतं 2 मैलानंतर मिळेल. आणि बघ किती मोठं आहे. अरे, पण हे झाड थोडं विचित्र वाटतंय. अरे हो, विचित्र तर आहे, पण आपण याचा शोध घेत होतो. चल, लवकर काम सुरू करूया. गोपीने आपली कुऱ्हाड जमिनीत खुपसली आणि गणूने खाली वाकून माती काढायला सुरुवात केली. माती थोडी मऊ होती, त्यामुळे खणणं सोपं जात होतं. थोड्याच वेळात गोपीचा हात एका कठीण वस्तूला लागला. अरे गणू, इथे काहीतरी आहे. अरे, खरंच का? अरे हो, ही तर लोखंडी पेटी वाटते. म्हणजेच बाबांनी सांगितलेलं खरंच होतं. दोघांनी मिळून ती पेटी जमिनीतून बाहेर काढली. पेटी खूप जड होती आणि गंजलेलीही होती. गणूने कुऱ्हाडीने तिचं कुलूप तोडलं. पेटी उघडताच त्यांच्या डोळ्यात आश्चर्य दाटून आलं. अरे देवा, इतकं सारं सोनं चांदी! हा तर खरोखरच खजिना आहे. अरे भाऊ, मी तर स्वप्नातही एवढं धन कधी पाहिलं नव्हतं. गणू, आता काय करायचं? सगळं घेऊन जाऊया का? अरे नाही, बाबांनी स्पष्ट सांगितलं होतं, लोभ करू नका. आपल्याला फक्त गरजेपुरतंच घ्यायचं आहे. अरे, पण एवढं सगळं सोनं पाहून कोण नकार देईल? जर सगळं घेऊन गेलो तर आपलं आयुष्यच बदलून जाईल. अरे हो, पण विचार कर, काही चुकीचं झालं तर? आपण हे सगळं आपल्या मुलांसाठी करत आहोत. त्यांच्या जीवाला धोका देऊ शकत नाही. हो, तुझं म्हणणं बरोबर आहे, पण मग किती घ्यायचं?
असं करूया, अर्धा खजिना घेऊ आणि उरलेला इथेच ठेवू. अर्धा? खरंच आपण काही चूक तर करत नाही ना? बाबांनी सांगितलं होतं, गरजेपेक्षा जास्त घेतलं तर विनाश होईल. आपल्याला त्यांचं ऐकायला हवं. ठीक आहे, तू अर्धा खजिना काढ, मी इकडे लक्ष ठेवतो. गणूने पेटीतून अर्ध सोनं चांदी काढून घेतलं. गोपीने पुन्हा पेटी त्याच जागी पुरून टाकली आणि वरून माती टाकली. गणू, आता घरी जाऊया, रात्र खूप झाली आहे, कुठे काही अडचण येऊ नये. हो, चल लवकर निघूया. दोघं शांतपणे जंगलातून बाहेर पडले. गणू खजिना घेऊन घरी पोहोचला. अहो, एवढा उशीर का झाला? मी तर काळजीने हैराण झाले होते. अगं सविता, आज आपलं नशीब बदललं बघ. देवाने आपली प्रार्थना ऐकली. नशीब? अहो, काय बोलताय तुम्ही? काय झालं ते सांगा. गणूने खजिना दाखवत म्हटलं, अगं हे बघ, सोने चांदीने भरलेला खजिना. आता आपली गरिबी संपली. अरे देवा, हे कुठून आणलं? तुम्ही काही चोरीबिरी तर केली नाही ना? अगं नाही सविता, जंगलात सापडलं. तिथे एक साधू बाबा भेटले. त्यांनीच आम्हाला मार्ग दाखवला. आम्ही अर्धा खजिना आणला आणि अर्धा तिथेच ठेवून आलो. अहो, खरंच? पण अर्धाच का आणलात? सगळं का नाही आणलं? अगं नाही, बाबांनी इशारा दिला होता, जो लोभ करेल त्याचं नुकसान होईल, म्हणूनच मी फक्त अर्धाच खजिना आणला. सविता, आता आपले हे चांगले दिवस येतील. सर्वात आधी मी एक पक्क घर बांधणार. अहो, ऐका ना, पण ही गोष्ट कुणालाही सांगू नका. गावातले लोक खूप हेवे दावे करतात, नजर लागू शकते. अगं हो, अगदी बरोबर. आपण कुणालाही काही सांगणार नाही. शांतपणे आपलं आयुष्य बदलूया. मग काही महिन्यांनी गणूने गावात एक मोठं पक्क घर बांधलं. अहो, खरंच देवाने आपली प्रार्थना ऐकली. आता आपल्याला कुणासमोर हात पसरावे लागणार नाहीत. हो सविता, पण आपण कष्टानेच जगायचं आणि नेहमी देवाचे आभार मानायचे. त्याच दरम्यान पाटील साहेब त्यांच्या वाड्याच्या ओसरीवर बसले होते आणि त्यांच्या शेजारी त्यांचा विश्वासू मुंशी उभा होता. अरे मुंशी, हा गणू आणि गोपी अचानक इतके श्रीमंत कसे झाले? कालपर्यंत दोघं फाटके कपडे घालून फिरत होते आणि आता बघ, पक्क घर उभं केलं आहे. तुला काही माहिती आहे का यांच्याबद्दल? साहेब, मीही हाच विचार करत होतो. इतकी संपत्ती त्यांच्याकडे आली कुठून? ना शेती ना जमीन जुमला. नक्कीच काहीतरी गूढ रहस्य आहे. अरे, काहीतरी गडबड नक्कीच आहे. मी हे असं सोडणार नाही. माझ्या गावात राहून कुणी माझ्यापेक्षा मोठं व्हावं हे मला अजिबात सहन होणार नाही. हो, बरोबर बोललात साहेब. कदाचित त्यांनी काही चोरीबिरी केली असेल का? अरे, गणूमध्ये इतकी हिंमत नाही. काहीतरी वेगळंच आहे. मला याचा तपास लावायलाच हवा. साहेब, माझ्या मते गोपीवर लक्ष ठेवायला हवं. तो थोडा हुशार वाटतो. कदाचित कुठेतरी खजिना मिळाला असेल. हो, तू बरोबर बोलतोस. दोघांची मैत्री ही अचानक घट्ट झाली आहे. नक्कीच जंगलात काहीतरी सापडलं असणार. हो साहेब, जेव्हापासून ते जंगलातून परतले तेव्हापासूनच त्यांची परिस्थिती बदलली आहे. कदाचित एखाद्या साधू संतांची भेट झाली असेल. अरे, जर खजिना असेल तर तो माझा हक्क आहे. मी तो असा सोडणार नाही. मग आदेश द्या साहेब, काय करायचं? अरे ऐक मुंशी, त्यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेव. विशेषतः रात्री. हा सगळा गुपित आपल्याला लवकरच समजलं पाहिजे. हो साहेब, मी सतत त्यांच्या मागे लक्ष ठेवीन. पण ऐक, जर खजिना सापडला तर तो फक्त माझाच असेल. या गावात माझ्या परवानगीशिवाय एक पानही हलत नाही. हो साहेब, काही दिवसातच सगळं रहस्य उघड होईल. पाटील साहेब आता खजिना बळकावण्याच्या विचारात होते.
संध्याकाळ झाली होती. गणू आणि गोपी वडाच्या झाडाखालील चबुतऱ्यावर बसले होते. जवळच झुडपांमध्ये लपून मुंशी त्यांच्या गप्पा ऐकत होता. गोपी, खरं सांगू का, जर साधूबाबा भेटले नसते तर आपण आजही भाकरीसाठी तडफडलो असतो. हो, अगदी खरं. बाबांच्या सांगण्याप्रमाणे वागलो म्हणूनच आपलं नशीब बदललं. काय काय दिवस पाहिले आपण. पावसात झोपडी गळायची आणि आपण भिजत रात्र काढायचो. अरे हो, आणि आता बघ, पक्क्या घराखाली बसलो आहोत. बाबांच्या शिकवणीमुळेच आपलं भलं झालं. आपण लोभ केला नाही. खजिन्याचा अर्धा भाग तिथेच ठेवला, नाहीतर काहीतरी अनर्थ झाला असता. बाबांनी स्पष्ट सांगितलं होतं, लोभ केला तर वाईट होईल. आपण फक्त आपला हिस्सा घेतला आणि अजूनही प्रामाणिकपणे मेहनत करतोय. झुडपात लपलेला मुंशी हे सगळं ऐकून हळूच तिथून बाहेर निघाला आणि थेट पाटील साहेबांकडे गेला. पाटील साहेब वाड्याच्या अंगणात बसले होते. तेवढ्यात मुंशी धापा टाकत आत आला. अरे, काय झालं मुंशी? काही कळलं का? हो साहेब, सगळं रहस्य उघडलं. मी स्वतःच्या कानांनी सगळं ऐकलं आहे. अरे मग लवकर सांग, काय समजलं? साहेब, ते दोघं जंगलात गेले होते. तिथे त्यांना एक साधू बाबा भेटले. त्यांनी त्यांना खजिन्याचा मार्ग सांगितला. खजिना? तू खात्रीने सांगतोस ना? हो साहेब, मी स्वतः ऐकलं आणि पाहिलं आहे. त्यांनी खजिना मिळवला आणि बाबांच्या सांगण्यानुसार अर्धा भाग तिथेच ठेवला. असं आहे तर म्हणूनच ते एवढ्या लवकर श्रीमंत झाले. साहेब, जर आपणही त्या खजिन्यापर्यंत पोहोचलो तर आयुष्यभर आरामात राहू शकतो. अरे हो, पण हे काम खूप सावधपणे करावं लागेल. जर कुणालाही याची जरा सुद्धा चाकून लागली तर सगळं बिघडेल. अगदी बरोबर साहेब. मग काय हुकूम आहे? सर्वप्रथम हे शोधायला हवं की तो खजिना नेमका कुठे लपवला आहे, आणि हेही बघायला हवं की त्यांनी ही गोष्ट इतर कुणाला सांगितली तर नाही ना. साहेब, मी एक काम करतो. गोपीला एकट्यात पकडतो आणि त्याच्या तोंडून सगळं उघड करून घेतो. तो साधा भोळा आहे, लगेच फसणार नाही. सरळ काही करू नकोस, हुशारीने काम कर. मग काय करायचं आहे साहेब? उद्या रात्री त्यांच्या घराजवळ लक्ष ठेव. ते पुन्हा जंगलात जातात का ते बघ, आणि हो, संधी मिळाली तर त्यांच्या दोघात भांडण लावण्याचा प्रयत्न कर. समजलो साहेब. आता खजिना आपल्या हातातून जाणार नाही. आणि जर गणू किंवा गोपीने जास्त उडायचा प्रयत्न केला तर त्यांचे पंख छाटून टाकीन. साहेब, तुमच्या इच्छेनुसारच सगळं होतं. सांगाल तर आज रात्रीपासूनच काम सुरू करतो. हो, रात्री नीट लक्ष ठेव आणि त्यांच्यापैकी कुणी काही सांगितलं तर लगेच मला कळव. मग मी माझ्या पद्धतीने पाहतो. हो, तुम्ही काळजी करू नका साहेब. आता तो खजिना जास्त दिवस लपून राहणार नाही. अरे, जर तो खजिना मला मिळाला नाही तर मी कुणालाही शांत बसू देणार नाही. दोघांच्या डोळ्यात लोभ स्पष्ट दिसत होता. त्यांनी गणू आणि गोपीचं सुख हिरावून घेण्याची योजना आखली होती. मग दुसऱ्या दिवशी सकाळी गोपी आपल्या घरासमोर बसला होता. तेवढ्यात चतुर नजरेने मुंशी हळूहळू त्याच्या जवळ आला. अरे गोपी भाऊ, कसं काय चाललंय? हल्ली खूप आनंदी दिसतायत. अहो मुंशीजी, देवाच्या कृपेने सगळं ठीक आहे. वा रे वा, मी तर म्हणतो माणसाचं नशीब बदललं की सगळंच बदलतं. मी तुम्हाला एक विचारू का? विचारा ना मुंशीजी. अरे, ऐकलंय की तू आणि गणू एका रात्री श्रीमंत झालात. काही गुपित आहे का? अहो मुंशीजी, तसं काही खास नाही. फक्त मेहनतीचं फळ मिळालं आहे. अरे गोपी, माझ्यापासून काय लपवणार? मी तुला कित्येक वर्षापासून ओळखतो. हे बघ गोपी, मी तुझं भलं इच्छितो. असं होऊ नये की कुणीतरी दुसराच तुझं नशीब लुटून नेईल.
मुंशीजी, ही गोष्ट कुणालाही सांगू नका. आम्ही दोघांनी जंगलात एका साधू बाबाकडून ऐकलं होतं की पिंपळाच्या झाडाखाली खजिना लपलेला आहे. आम्ही जाऊन खोदलं आणि खरंच खजिना मिळाला. खरंच खजिना मिळाला? हो, पण बाबांनी सांगितलं होतं लोक करू नका, म्हणून आम्ही अर्धाच घेतला आणि अर्धा तिथेच ठेवून आलो. अरे, तो पिंपळाचा झाड कुठे आहे? जंगलाच्या मधोमध. पण मुंशीजी, लोभ खूप वाईट असतो. बाबांचं सांगणं अगदी खरं ठरलं. आम्ही अर्धच घेतलं, म्हणून आज आनंदात आहोत. अरे, तू काळजी करू नकोस. मी तुझं भलंच इच्छितो. ही गोष्ट मी कुणालाही सांगणार नाही. थोड्याच वेळात मुंशी धावत पाटील साहेबांकडे पोहोचला. साहेब साहेब, सगळं रहस्य कळलं आहे. अरे, लवकर सांग. साहेब, जंगलात एका पिंपळाच्या झाडाखाली खजिना आहे. त्यातील अर्धा भाग त्यांनी घेतला, पण अर्धा अजूनही तिथेच पुरलेला आहे. अरे, मग वाट कसली बघतोयस? आजच जाऊन तो उचलूया. मी काही गणू आणि गोपी सारखा नाही जो लोभाला घाबरेल. हो साहेब, आज रात्रीच जाऊया. फक्त कुणाच्या नजरेत येऊ नये. मग रात्र झाली. रात्रीच्या अंधारात पाटील साहेब आणि मुंशी कुदळ फावडा घेऊन जंगलात पोहोचले. त्यांच्या समोर तो मोठा पिंपळाचा झाड उभा होता. मुंशीजी, हीच ती जागा आहे का? हो साहेब, गोपीने हीच जागा सांगितली होती. दोघांनी मिळून खोदायला सुरुवात केली. थोड्याच वेळात एक जुनी लाकडी पेटी बाहेर आली. दोघांच्या डोळ्यात लोभाची चमक आली. हे बघ मुंशी, आता आपला काळ आला. आता संपूर्ण तालुक्यावर मी राज्य करीन. हो साहेब, आता तुमची हवेली सोन्याची होईल. पाटील साहेबांनी पेटी उघडली. आत सोन्या चांदीचे दागिने चमकत होते. दोघांचे डोळे दिपून गेले. मग असेच काही महिने लोटले. पाटील साहेबांनी खजिन्यातील पैसा व्यापारात गुंतवला. पण एके दिवशी ते आणि मुंशी हवेली बाहेर निराश बसले होते. मुंशीजी, हे काय झालं? खजिना घेतला तरीही बर्बादी का झाली? साहेब, बाबांनी सांगितलं होतं लोभ वाईट असतो. आपल्याकडून खूप मोठी चूक झाली. अरे, गप्प बस. तुझ्यामुळे माझं सगळं बर्बाद झालं. दुसऱ्या बाजूला गणू आपल्या घरी निवांत बसून आपला मुलगा रोहन सोबत खेळत होता. गोपी ही आनंदी आयुष्य जगत होता. दोघांनी जेवढं घेतलं त्यातच समाधान मानलं. म्हणूनच त्यांचं आयुष्य सुखाने आणि शांततेने चाललं होतं. तर मित्रांनो, या कथेतून आपल्याला एकच शिकवण मिळते. लोभ हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. जितकं आवश्यक आहे तितकंच घेतलं तर जीवन आनंदी आणि शांत राहतं. प्रामाणिकपणा आणि समाधान यामुळेच खरी सुख समृद्धी मिळते. अति लालच केल्याने शेवटी विनाश निश्चित असतो. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. आणि हो, आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद मित्रांनो.